नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ऑनलाईन कसे काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, चरित्र सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हा सर्टिफिकेट एकच असतो मित्रांनो. हा सर्टिफिकेट कुठे लागतं मित्रांनो? आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मागितलं जातं मित्रांनो. तर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आणि शेवटी कसं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, आपण A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो. मित्रांनो, pcs.mahaonline.government.in या वेबसाईटवरती यायचे मित्रांनो. ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली मित्रांनो. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन डायरेक्ट टॅप करून या पोर्टलवर येऊ शकता मित्रांनो. मित्रांनो, सर्व स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड, स्टेप थर्ड, स्टेप 4, स्टेप 5, स्टेप 6 हे सर्व स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीमध्ये काय करायचं मित्रांनो? तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन वरती टॅप करायचं आहे. रजिस्ट्रेशन वरती टॅप केल्यानंतर तुम्हाला बघा आधार नंबर मागितले मित्रांनो. आधार नंबर फिलअप करायचं नाही मित्रांनो. आधारमध्ये भरपूर आपल्याला आपल्या नावाचं किंवा स्पेलिंगचं मिस्टेक असतो मित्रांनो. तर तुमचं आधार नंबर तुम्ही फिलअप केल्याने तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो मित्रांनो. तर आधार नंबर ब्लँक सोडायचं. नंतर लास्ट नेम, तुमचं सरनेम इथे फिलअप करायचं मित्रांनो. इथे सरनेम फिलअप केल्यानंतर ऑटोमॅटिक इथे काय होईल मित्रांनो? मराठीमध्ये कन्वर्ट होईल. तर मित्रांनो, सरनेम फिलअप करायचंय. फर्स्ट नेम तुमचं अर्जदारांचं नाव फिलअप करायचंय. मिडल नेम फिलअप करायचंय मित्रांनो. मिडल नेम फिलअप केल्यानंतर डेट चॉईस करायचे मित्रांनो. डेट ऑफ बर्थ चॉईस करायचे. सुरुवातीमध्ये इयर सिलेक्ट करायचे. इयर सिलेक्ट केल्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं. मंथ सिलेक्ट केल्यानंतर डेट सिलेक्ट करायचे मित्रांनो. डेट सिलेक्ट केल्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं. मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. नंतर सिलेक्ट युअर CP/SP ऑफिस. आता इथे तुम्ही SP ऑफिस तुमचं बघायचं मित्रांनो. रुरल एरियामध्ये असेल किंवा डिस्ट्रिक्ट सिटी पोलीस असेल, सिटी पोलीस स्टेशन असेल तर तुम्ही तुमचं पोलीस स्टेशन चॉईस करायचे मित्रांनो. नंतर तुम्ही इथे जीमेल फिलअप करायचे. जीमेल फिलअप केल्यानंतर तुमचं मोबाईल नंबर एज अ युजर नेम, तुम्ही तुमचं मोबाईल नंबर इथे फिलअप करणार आहे. तोच मोबाईल नंबर तुमचं युजर नेम असेल मित्रांनो. नंतर तुम्हाला पासपोर्ट क्रिएट करायचं मित्रांनो. तुम्ही पासपोर्ट क्रिएट केल्यानंतर बघा मित्रांनो, तुमच्या पद्धतीने पासपोर्ट क्रिएट करायचं आहे. नंतर कन्फर्म पासपोर्ट करायचं मित्रांनो. जो पासपोर्ट इथे फिलअप केला होता तोच पासपोर्ट इथे फिलअप करायचे मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर व्हॉट इज थर्ड नंबर अमंग फॉलोइंग लिस्ट या लिस्टमध्ये बघायचे मित्रांनो. काय म्हटलंय? 3 नंबरचं डिजिट असं म्हटलंय मित्रांनो. कोणता आहे? तर 75 आहे. आता इथे काय करायचं मित्रांनो? 75 इथे फिलअप करायचंय. इथे 75 फिलअप केल्यानंतर शेवटी काय करायचं मित्रांनो? सबमिट करून द्यायचंय. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. OTP आल्यानंतर तुम्ही तिथे त्या ठिकाणी फिलअप करायचंय आणि ओके करून द्यायचंय मित्रांनो. सबमिट करून द्यायचंय. तुमच्या मोबाईलवरती युजर ID आणि पासपोर्ट तुमच्या मोबाईलवरती SMS मध्ये आलं असेल मित्रांनो, टेक्स्ट मेसेज. तर तुम्ही आता काय करायचं मित्रांनो? ऍप्लिकेशन फिलअप करण्यासाठी होम टॅबवर यायचंय. पोर्टलवर आल्यानंतर आता इथे काय करायचंय मित्रांनो? लॉग इन करायचंय. आता तुमचं युजर ID काय होतं? मोबाईल नंबर. नंतर तुमचं पासपोर्ट तुम्ही क्रिएट केला असेल तो पासपोर्ट इथे फिलअप करायचंय. नंतर मित्रांनो इथे काय करायचंय? कॅप्चा फिलअप करायचंय मित्रांनो. आता जसं आहे तसं कॅप्चा फिलअप करायचंय मित्रांनो. हा कॅप्चा फिलअप करायचंय मित्रांनो. CRP. आता बघा, हे कॅप्चा फिलअप केल्यानंतर काय करायचंय? 2 मिनिटं. बघा, हे कॅप्चा फिलअप जसं आहे तसं फिलअप करायचंय मित्रांनो. SDS हे फिलअप केल्यानंतर लॉग इन करून द्यायचे मित्रांनो. हे बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल मित्रांनो. आता तुम्हाला हे 1 2 3 4 5 किती 5 ऑप्शन दिले मित्रांनो. आता कोणत्या ऑप्शन वरती टॅप करायचे मित्रांनो? इथे सर्व्हिस वरती टॅप करायचे मित्रांनो. इथे 3 सर्टिफिकेट असेल तर आपल्याला हे दोघं आपल्यासाठी काही कामाचं नाही. तर आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं तर कॅरेक्टर सर्टिफिकेट वरती टॅप करून द्यायचं मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, मी ऑलरेडी फिलअप केलंय त्याच्यामुळे असं दाखवते मित्रांनो. तर तुम्ही इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट वरती टॅप करायचंय. टॅप केल्यानंतर
तुम्हाला असं पोर्टल दिसेल मित्रांनो. आता कॅरेक्टर सर्टिफिकेट, आता इंट्रोडक्शन दिले मित्रांनो. इथे काय काय डॉक्युमेंट लागेल ते सर्व डिटेल इथे दिले मित्रांनो. हे सर्व रीड करून घ्यायचं आणि नेक्स्ट पेज करायचं मित्रांनो. हे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला हे बघा इथे इंग्लिश मध्ये फिलअप करायचं मित्रांनो. ज्यांचं नावाने तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट काढत असाल त्यांचं नाव इथे फिलअप करायचं मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर ऑटोमॅटिक इथे मराठीमध्ये कन्वर्ट होईल. नंतर तुमचं फर्स्ट नेम हे रजिस्ट्रेशन केल्याने ऑटोमॅटिक हे सर्व फिलअप झालेलं असेल. नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट, अदर जे असेल तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड ते तुम्ही सिलेक्ट करायचं आणि इथे ID नंबर द्यायचे मित्रांनो. नंतर प्रेझेंट रेसिडेंटल ॲड्रेस, तुमचं ॲड्रेस द्यायचं मित्रांनो. बिल्डिंग इथे इंग्लिशमध्ये या लाईनमध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये फिलअप केल्याने ऑटोमॅटिक इथे मराठीमध्ये कन्वर्ट होईल मित्रांनो. तर तुमचं विलेज नेम इथे फिलअप करायचं किंवा सिटी किंवा तुमचं जे असेल शहर असेल त्याचं नाव फिलअप करायचं आहे. नंतर स्ट्रीट कोणत्या मार्गावर आहे ते तुम्ही ते मार्ग पण लिहायचं मित्रांनो आणि तुमचं विलेज नेम लिहायचं आहे. नंतर लँडमार्क्स कोणत्या ठिकाणी आहे, मग स्टेट बॉर्डर आहे का तुमच्याकडे किंवा डिस्ट्रिक्ट बॉर्डर असेल जे असेल ते तुम्ही इथे द्यायचे मित्रांनो. नंतर लोकॅलिटी वस्ती कोणत्या वस्तीमध्ये राहतात, विलेज नेम, सिटी नेम, कॉलनी नेम जे असेल ते तुम्ही इथे फिलअप करायचे मित्रांनो. तर या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. नंतर तहसील सिलेक्ट करायचं मित्रांनो. तहसील कोणत्या तहसीलमध्ये राहता आणि तुमचं विलेज नेम इथे सिलेक्ट करायचं मित्रांनो. विलेज नेम काय असेल तुमचं ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचंय. नंतर पिन कोड इथे फिलअप करायचं मित्रांनो. आता पिन कोड तुमच्या आधारवरती असेल तोच टाकायचे मित्रांनो. नंतर रेसिडेंट्स ऑफ सिन्स तुम्ही कोणत्या वर्षापासून राहताय ते तुम्ही मंथ आणि इयर द्यायचं मित्रांनो. आता प्रिव्हियस ॲड्रेस मागील निवासी तपशील, आता तुम्ही मागील निवासी तपशील सर्व डिटेल व्यवस्थित फिलअप करायचे मित्रांनो. असेल येस तर येस करून द्यायचं, नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो. तर आपल्याला येस करून द्यायचं आहे. येस करून केल्यानंतर सर्व डिटेल आपण जसं मागे फिलअप केलं होतं तसंच आपल्याला इथे प्रिव्हियस ॲड्रेस फिलअप करायचं आहे मित्रांनो. सर्व डिटेल तसंच आपल्याला फिलअप करायचं आहे. नेटिव्ह परमनंट ॲड्रेस तुमचं परमनंट ॲड्रेस तोच आहे का, तर सेम आहे तर इथे टिक करून द्यायचं मित्रांनो. आता सेम आहे तुमचं ॲड्रेस तर ऑटोमॅटिक हे फिलअप होईल. आता आपल्याला काय पर्टिक्युलर ऑफ प्लेस वेअर द ॲप्लिकंट हॅज अ रेसिडेंट ड्युरिंग द लास्ट 10 years, 10 वर्षामध्ये तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी राहिले तर सर्व डिटेल आपल्याला इथे ॲड्रेस द्यायचे मित्रांनो आणि कोणत्या वर्षी होते आणि कोणत्या वर्षापर्यंत होते आणि पिन कोड हे सर्व डिटेल तुम्ही फिलअप करून द्यायचं मित्रांनो. हे सर्व फिलअप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, नेक्स्ट पेज करायचं आहे. बघा मित्रांनो मी स्पीडमध्ये का घेतोय, कारण व्हिडिओ जास्त लॉंग होणार आहे त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये घेतोय. बघा मित्रांनो नेक्स्ट केल्याने तुम्हाला काय होईल मित्रांनो, काय दिसणार आहे, लोकल पोलीस स्टेशन. आता आपल्याला सर्व स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल फिलअप केलंय मित्रांनो. नंतर आपलं लोकल पोलीस स्टेशन ॲड्रेस, आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, डिस्ट्रिक्ट चॉईस करायचं. डिस्ट्रिक्ट चॉईस केल्यानंतर तुमचं रुरल एरियामध्ये असेल किंवा सिटीमध्ये असेल किंवा सिटी पोलीस स्टेशन असेल जे असेल ते तुम्ही तुमचं पोलीस स्टेशन बघायचं आणि सिलेक्ट करून द्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, इथे टिक करायचं मित्रांनो. हे टिक केल्यानंतर शेवटी तुम्हाला इथे तुमचं विलेज नेम फिलअप करायचं मित्रांनो. ऑटोमॅटिक डेट येणार आहे. विलेज नेम फिलअप केल्यानंतर अपडेट करायचंय मित्रांनो. आता काय करायचंय मित्रांनो, अपडेट करायचंय. बघा मित्रांनो अपडेट झालं. युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुल अपडेट. आता अपडेट असं दाखवते मित्रांनो. ओके करून द्यायचं मित्रांनो. ओके केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक, हे अर्ज क्रमांक कॉपी करून घ्यायचे किंवा एखाद्या पेजवरती लिहून घ्यायचं मित्रांनो. अर्ज क्रमांक नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमचं पासपोर्ट फोटो अपलोड करायचंय. पासपोर्ट फोटो अपलोड केल्यानंतर तुमचं सिग्नेचर अपलोड करायचं मित्रांनो. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथे डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचंय ते सर्व डिटेल दिले मित्रांनो. तर बघा मित्रांनो, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, SSC बोर्ड सर्टिफिकेट जे असेल तुमच्याकडे एक डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करायचं आहे मित्रांनो. अपलोड करण्यासाठी कंटिन्यू करावं लागेल. तर इथे दिले मित्रांनो SSC बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करून द्यायचं आहे. आता ग्रुप 1 मध्ये आणि ग्रुप 2 मध्ये फक्त एकच डॉक्युमेंट चॉईस करायचं मित्रांनो, तो डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. आता पॅन कार्ड असेल तुमच्याकडे ते पॅन कार्ड सिलेक्ट करायचं आहे. पॅन कार्ड अपलोड करण्यासाठी येणार आहे ऑप्शन. ग्रुप 3 मध्ये तुम्हाला पासपोर्ट किंवा रेशन कार्ड जे असेल तुमच्याकडे, ॲफिडेविट असेल जे असेल ते, लायसन असेल तुम्ही अपलोड करू शकता मित्रांनो. तिथे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड इथे टिक करून द्यायचं आहे. ग्रुप 4 मध्ये लेटर फ्रॉम कंपनी ॲप्लिकेशन कमिशन सुपरिटेंडंट ऑफ पोलीस ऑफ NOC. NOC काय असते मित्रांनो,
NOC तुम्ही एक वेबसाईट आहे, ती वेबसाईटमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी NOC कसं काढतात ते दाखवणार आहे मित्रांनो. NOC काढायचे तुम्ही कंपनीमध्ये लागत असेल तुम्हाला तर कंपनीसाठी, तर कंपनीचं ऑटोमॅटिक लेटर असतं ते टाईप केलेलं असतं, ते डाउनलोड करायचं आपल्या नावाने आणि ते अपलोड करून द्यायचं मित्रांनो. तर जर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये लागत असेल तर तुम्हाला स्वतः एक NOC तयार करावं लागेल मित्रांनो. तुम्हाला स्वतःला एक ॲप्लिकेशन रायटिंग करायचं, रायटिंग करून तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्यायचं मित्रांनो. अपलोड केल्यानंतर मित्रांनो बघा, आता कंटिन्यू आपण कंटिन्यू करणार आहे तेव्हा आपण जे डॉक्युमेंट इथे सिलेक्ट केले ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करण्यासाठी येणार आहे मित्रांनो. इथे बोर्ड सर्टिफिकेट असेल, पॅन कार्ड असेल आणि रेशन कार्ड असेल. रेशन कार्ड आणि कंटिन्यू केल्यानंतर हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करून द्यायचं मित्रांनो. अपलोड केल्यानंतर शेवटची स्टेप काय असेल मित्रांनो, शेवटची स्टेप असेल पे फी, पेमेंट करायचे तुम्हाला, ऑनलाईन पेमेंट करून द्यायचं. पेमेंट ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सबमिट, शेवटी तुमचं पेमेंट झाल्यानंतर सबमिट करून द्यायचं फॉर्म. सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो, तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुम्ही सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे, तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन आधी डाउनलोड करून घ्यायचंय तुम्ही. तर इथे होमवरती यायचंय मित्रांनो. होमवरती आल्यानंतर तुम्हाला इथे बघा हे ॲप्लिकेशन ID आहे मित्रांनो. हे ॲप्लिकेशन ID तुम्ही काय करायचं मित्रांनो, कॉपी करून घ्यायचंय. हे कॉपी केल्यानंतर ॲप्लिकेशन कॉपी केल्यानंतर तुम्हाला डाउनलोडमध्ये यायचं मित्रांनो. इथे डाउनलोडमध्ये आल्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन काय करायचं मित्रांनो, इथे सिलेक्ट केल्याने करायचं मित्रांनो. प्रिंट ॲप्लिकेशन वरती तुम्ही इथे काय करायचं, तुमचं जो ID नंबर तुम्ही कॉपी केलं होतं ते इथे पेस्ट करून द्यायचं आणि सर्च करायचं मित्रांनो. ॲप्लिकेशन आल्यानंतर तुम्ही प्रिंट करून घ्यायचं मित्रांनो. प्रिंट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ते ॲप्लिकेशन घेऊन पोलीस स्टेशनला जायचं, पोलीस स्टेशनमध्ये जमा करायचं मित्रांनो. तिथे जमा केल्यानंतर तुमचं 15-20 दिवसात तुमचं सर्टिफिकेट ऑनलाईन इथे अपडेट मिळून जाईल मित्रांनो. तर कुठे सर्टिफिकेट डाउनलोड करायचं तुमचं, तर प्रिंट सर्टिफिकेट आपलं ॲप्लिकेशन नंबर इथे, ॲप्लिकेशन ID नंबर इथे फिलअप करायचं मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर सर्च बटनावरती टॅप करायचं आणि तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला समोर दिसेल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.